कुठं काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? मणक्यामध्ये प्रॉब्लेम होता, मणका सरकला होता. हां मणका सरकला होता तर मला एक जणांनी तुमचं नाव सूचित केलं, म्हणून मी तुमच्याकडे आलो. मला कमीत कमी 8 दिवसातच थोडा फरक जाणवला. तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं महिन्याभरची ट्रीटमेंट करायला लागेल. 1 महिन्याची ट्रीटमेंट करायला लागेल. त्या पद्धतीने तुमच्या हिशोबाने मी ट्रीटमेंट घेतली. पण एका महिन्यातच मला पूर्ण मोबदला भेटला. त्या माल पाणी दिलं का? मालपाणी आणि बोजा उचलता यायचं का तेव्हा? बोजा वगैरे सगळं 50 किलोचे पुढे. आता येतं. पहिलं उचलता यायचं का? पहिले नव्हतं उचलता येत मला. म्हणजे 25 किलोचे जे जोड्यांचं पोत आहे ते पण उचलता येत नव्हतं. आज माझी अशी कंडिशन आहे, मी 40 किलोचे पोते, त्यांचे 40 किलोचे डास्टाचे गोणे आहेत ना, धडाधड उचलतो. खाली वाकून पण घेतो मी. बाकीचे लोक काय म्हटले, कुठं फरक पडला? मी सांगितलं सगळ्यांना सांगितलं, पण त्यांना वाटलं हे मंदान हॉस्पिटल कोण. मी त्यांना मंडलिक म्हणतो तरी त्यांच्या लक्षात येत नाही. शेवटी मी आता एक माझा मित्र आहे, त्यांनी फोन केला मला. ते पळायला लागले म्हटले ते? हा, मी पोत्याहून पण पळतोय आता सध्या. साहेब म्हणे ह्याच्या मणक्यात प्रॉब्लेम आहे आणि हे पळत नव्हता आणि आता नंबर लावायसाठी तो पोत्याहून पळतो. आणि आता आपण ट्रीटमेंट किती मला वाटतं 2 महिने घेतले. मी 1.5 महिने घेतले. 1.5 महिने पहिले 1 महिने पूर्ण फरक पडला, पण थोडासा फरक जाणवला होता. पण नंतर तुम्ही परत गोळ्या दिल्या होत्या, मला बदलून दिल्या होत्या. आणि आता गोळ्या बंद होऊन किती दिवस झाले? आता मला गोळ्या होऊन 6 महिने. 6 महिन्यापासून 6 महिन्यापासून काहीच नाही. काहीच नाही, मी बंदच करून टाकलं. ज्यावेळेस मला फरक पडला पूर्ण बंद पडला. फक्त एवढंच की तुम्ही एक्सरे वगैरे व्यवस्थित त्यांना दाखवा. आणि आता करून सगळं ते आता पहिली ट्रीटमेंट चालू केली. हा चालेल, काहीच अडचण नाही आणि एकदम चांगले एकदम.